अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात मुंबईत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील प्रदूषणाची भीषण वास्तवता मांडत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दात प्रहार केला। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळेच जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण प्रकल्प रखडल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला। कोल्हापूर जिल्ह्यातील सीईटीपी आणि झेडएलडी प्रकल्प केवळ लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे रखडले आहेत। इचलकरंजी प्रकल्पाची वर्क ऑर्डर होऊन 1 वर्ष पूर्ण झाले तरी प्रत्यक्षात केवळ 5% काम झाले आहे। अधिकारी आणि प्रशासनाच्या केवळ कागदोपत्री भूमिकेमुळे आणि दिरंगाईमुळे प्रकल्प सुरू होण्यात अडचणी येत आहेत। या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही मोठ्या महानगरपालिकांमधून प्रक्रिया न केलेले दूषित आणि सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडले जात आहे। ग्रामीण भागातील 89 गावाच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा 207 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे। मात्र या कामांना निधी मंजूर न झाल्याने ही फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे। इचलकरंजी शहरातील सीईटीपी प्रकल्प चालवण्यासाठी येणारा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे। त्यामुळे हा प्रकल्प बंद ठेवून कंपन्यांचे दूषित रासायनिक पाणी रात्रीच्या अंधारात थेट नदीत सोडले जात आहे। नोव्हेंबर महिन्यापासून ते पावसाळा सुरू होईपर्यंत पंचगंगा नदीकाठच्या गावातील शेतीला पाटबंधारे विभागाकडून दूषित पाणी पुरवठा केला जातो। शेतकऱ्यांना सक्तीने हेच दूषित पाणी पिकांसाठी वापरावे लागते। त्यामुळे पाटबंधारे विभागाने आकारलेला उपसा सिंचन कर पूर्णपणे माफ करण्यात यावा अशी आग्रही मागणी शेट्टी यांनी केली। राजू शेट्टी यांनी मांडलेल्या मुद्द्याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले। तसेच येत्या 15 दिवसात आपण स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन या संपूर्ण परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेणार असल्याचे जाहीर केले। पंचगंगाचा प्रदूषणाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून पर्यावरण मंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार का आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बैठकीला पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, आमदार अमल महाडी, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जस्मीन, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रदूषित अशा प्रकारचं पाणी शेताला जात आहे आणि तेच पाणी आमची जनावरं पितात, तेच पाणी दुधामध्ये उतरतं हे लक्षात घ्या। तोच चारा जनावरं खातात आणि पंचगंगा घाटच्या 10-12 गावं अशी आहेत, हेच पंचगंगेतलं पाणी जुजबी प्रक्रिया करून नागरिकांना प्यायला दिलं जातं। काही कुणाला काही वाटत नाही। आम्ही असं म्हणत नाही की उद्योगधंदे बंद पडले पाहिजेत, परंतु त्याला काही पाचपोच आहे, काही मर्यादा आहेत। प्रक्रिया करा, सरकारनं त्यांना मदत करावी, त्यांना अनुदान द्यावं। परंतु हे अशा पद्धतीनं उच्च न्यायालयाने याची दखल घेतली ताई आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली। मला एक प्रश्न विचारायचा की ह्या समितीने किती बैठका घेतल्या, काय आढावा घेतला, काय त्याच्यावर एक उपाययोजना केली? काही नाही। इचलकरंजी औद्योगिक वसाहतीतलं पाणी थेटपणे कसलीही प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं। आमच्याकडे व्हिडिओ आहेत, तुमच्या पाहिजे तर तुम्हाला देतो। तुम्ही 3 तारखेला येताय म्हणताय तर सगळं प्रेझेंटेशन आम्ही सुद्धा करायला तयार आहोत। आणि हे जे काय चाललेलं आहे काही बरोबर नाही। अशाच या प्रवृत्तीमुळं 2009 साली 11 साली मला वाटतं की 35 लोक काविळीनं मेले इचलकरंजी शहरात। आणि याच्यावर काय उपाययोजना होणार आहे का नाही, का फक्त बैठका घ्यायचा, आढावा घ्यायचं आणि अधिकाऱ्यांना तुमच्या समोर फक्त प्रेझेंटेशन करायचं, कागदावर बरं दिसतंय। दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ऑगस्ट 2025ला इचलकरंजी शहराला 750 कोटी रुपये जे काही प्रक्रिया करण्यासाठी मंजूर झाले त्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे। म्हणजे वर्क ऑर्डर निघून 1 वर्ष झालं, केवळ कुणी किती टक्केवारी घ्यायची, कशा पद्धतीनं काम करायचं यासाठी हे काम अजून चालू होत नाही। याला काय अर्थ आहे? म्हणजे माणसाच्या जीवाशी खेळणार आहात का तुम्ही? याच्यावर काहीतरी
हा इचलकरंजीचा आहे. इचलकरंजीला 750 कोटी रुपये मंजूर आहेत झेडएलडी साठी आणि वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे, पण काम चालू होत नाही. वर्क ऑर्डर होऊन 1 वर्ष झालं, काम चालू होत नाही. याचा अर्थ काय समजायचा? 24 महिन्यात काम पूर्ण करायचं आणि 24 वर्षामध्ये काम पूर्ण करायचं. 24 महिन्यात 24 महिन्यात काम पूर्ण करायचं होतं. मग काय कसली चेष्टा चालू आहे? लोकांच्या आरोग्याचे खेळ चालू आहे. त्यामुळे तुम्ही 3 तारखेला या, पण वेळ काढून या. नाही, तुम्ही 3 तारखेला येणार असला तर वेळ काढून या. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.